राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने अपघात होत आहेत। त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावं या मागणीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या रस्त्यावर आंदोलन केलं। तर आयुक्तांना या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आले। 100 फुटी रोडची दुरुस्ती करून डांबरीकरण केले, त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे। कर्नाटकातून येणारी आणि कोल्हापूर जिल्ह्यात जाणारी वाहने याच मार्गावरून जातात। शिवाय धामणी परिसरात 4 शाळा आणि प्रचंड वाढत चाललेली लोकवस्ती, मोठमोठी हॉस्पिटल्स यामुळे हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आणि धोकादायक बनलाय। त्यामुळे राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी रस्ता रुंदीकरण करणं आवश्यक आहे। यासाठी आंदोलन करण्यात आले। जयश्रीताई पाटील म्हणाल्या, राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी रस्त्यावर अवजड वाहतूक वाढली आहे, त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। या रस्त्याची दुरावस्था झाल्याने हा धोका वाढलाय। हा रस्ता 30 फुटीचा असून 80 फुटी करावा अशी मागणी नागरिकांची आहे। त्याची कार्यवाही आयुक्तांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवाय तातडीने निर्णय काम सुरू न केल्यास महापालिका आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या आंदोलनात आदिनाथ मगदूम, सुहास पाटील, प्रदीप मगदूम, संदीप पाटील, बाहुबली कबाडगे, राजेंद्र आगरे, अमित वस्तवडे, करण चौगले, श्रीकांत हनगुंडे आदी जण सहभागी झालेत।